तुम्ही जे परभणीला भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं. 2 दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केजच्या हॉस्पिटलमध्ये, पडून अक्षरशः, आणि पूर्ण गाव मस्साजो गाव हे रस्त्यावरती बसलेलं होतं. त्यावेळेस तत्परता दाखायची ना. आम्ही या धनंजय मुंडेला कधी बोललो का? 20-25 दिवसाचा काळ लोटला आरोपी पकडायला, तरी पण आम्ही कधी बोललो नाही. परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागले, त्याला अरेरावी करायला लागले. तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का? आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही? लोक